विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील आकर्षण असणाऱ्या भाकणूक प्रथेची सांगता झाली। दरवर्षी सिद्धेश्वराच्या यात्रेदरम्यान हा भाकणूक कथेखंड साऱ्या भाविकांसह सर्व सोलापूरकरांचंही याकडे लक्ष असतं आणि नेमकं काय घडतं या भाकणूक प्रथेत पाहूया। त्यातीलच एक पद्धत आणि प्रथा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक प्रथा। सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील आकर्षण असणाऱ्या भाकणूक प्रथेची सांगता नुकतीच झाली आहे। या भाकणूक प्रथेत देशातील पर्जन्यमान कसे असेल, कडधान्याच्या किमतीत काही बदल होतील की नाही याबद्दल एका वासराकडून कौल घेण्यात येतो। यात वासरानं कोणत्या प्रकारचे पदार्थ खाल्ले यावरून वस्तूंचे भाव कडाडतील की नाही याबाबत देखील भाकीत वर्तवलं जातं। याशिवाय वासराने मलमूत्र विसर्जन केल्यानंतर पर्जन्यमान चांगले होणार असल्याचं मानलं जातं। यंदा देशातील पर्जन्यमानाबाबत काय भाकीत वर्तवण्यात आलंय तेही ऐकूया। ग्रामदैवत शिवविसर्जनाच्या आज जो म्हणजे होमचा विधी झाल्यानंतर जो भाकणुकीचा कार्यक्रम होतो, तो वासरू होता, हा वासरू पूजेच्या अगोदर मलमूत्र केलं जे पाऊस येणार आणि कुठल्याही धान्याला तोंड न लावल्यामुळं धान्य हा ते स्थिर राहणार। राजकीय मत व्यक्त केलं जात नसलं तरी काय भाकीत केलं गेलंय तेही ऐकूया। राजकीय बाबतीत आमचं भाकणूक नसतंय, फक्त सर्व भक्तांना सुख राहण्यासाठी हा भाकणूक आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा मान हिरेहेब्बू कुटुंबियाकडे। यात्रेत झालेल्या भाकणुकीमध्ये भयमुक्त वातावरण, धान्य मुबलक आणि भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे सोलापुरातील भाविक जनतेसह बळीराजा देखील नक्कीच सुखावला। रोहित पाटील, TV9 मराठी, सोलापूर।